सध्या राज्यात सर्वत्र गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे। या टंचाईचा थेट परिणाम आता धार्मिक कार्यक्रमांवरही होऊ लागला आहे। शेगाव तालुक्यातील एकफळ येथील विद्यांचल माता मंदिर धामात रामनवमी निमित्त आयोजित महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाला या टंचाईचा फटका बसला। मात्र गावकऱ्यांनी हार न मानता तब्बल 5 क्विंटलचा महाप्रसाद चुलीवर तयार करून आपली 20 वर्षाची परंपरा अखंडित ठेवली आहे। भारत हा हिंदू प्रधान संस्कृतीचा देश आहे आणि हिंदू देश आहे। या देशामध्ये असं कदाचितच एखादं गाव असेल की जिथं हनुमंताचं मंदिर नसेल। आणि आज रामनवमी या उत्सवाकरता प्रत्येक नगरी जी आहे ही सजलेली असते आणि प्रत्येक नगरीमध्ये कुठे ना कुठेतरी राम मंदिराचा भंडारा, राम मंदिराचा महाप्रसाद अशा गोष्टी होत असतात। दुपारी 12 वाजता आज आम्ही ज्या गावी आलेलो आहोत, एकफळ विंध्याचल माता मंदिरचं हे देवस्थान आणि इथं भागवताची समाप्ती होत झालेली आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता इथं पाळणा जो दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सुद्धा इथे साजरा करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथं संपूर्ण तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। विद्यांचल माता मंदिर परिसरात गेल्या 7 दिवसापासून रामनवमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। सप्ताहाची सांगता भव्य महाप्रसादाने झाली। मात्र ऐनवेळी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांची मोठी अडचण झाली। 1000 पेक्षा जास्त भाविकांसाठी 5 क्विंटल पेक्षा जास्त अन्नाचा हा महाप्रसाद तयार करण्याचे मोठे आव्हान समोर होते। गॅसचा तुटवडा असतानाही श्रद्धेमध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली। पारंपरिक पद्धतीने चुली पेटवून दिवस रात्र एक करत हा महाप्रसाद तयार करण्यात आला। लाकडांची व्यवस्था करून मोठ्या कढया आणि पातेली चुलीवर चढवण्यात आली। शेकडो भाविकांनी या श्रमात सहभाग नोंदवला। राज्यात गॅसचा तुटवडा असल्याने महाप्रसादासाठी सिलेंडर मिळाले नाहीत, पण विद्यांचल मातेच्या कृपाने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही चुलीवर स्वयंपाक करून ही परंपरा खंडित होऊ दिली नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। एक रामनवमीचा आणि एक नवरात्रीचा मेन, त्याच्यामध्ये 2 क्विंटलचा आमचा भंडारा असतो। 1000 लोकांचं जेवण असतं आणि ही परंपरा 20 वर्षापासून निरंतर चालू आहे आणि ही इथं भक्त लोक प्रसाद घ्यायला येतात। हे एकफळ गाव आहे, त्याच्यामध्ये लोधी यांचं शेत आहे, त्याच्यामध्ये मंदिर आहे विंध्याचल माता, श्री विंध्याचल माता मंदिर हे ट्रस्ट आहे। हे 20 वर्षापासून ही निरंतर सेवा देते आणि इथे प्रोग्राम होत राहतात। यावेळी भागवतचा एक प्रोग्राम घेतला होता। याच्यामध्ये वृंदावनचे कृष्ण देवजी महाराज यांच्या इकडून भागवत सप्ताह झालेला आहे 7 दिवस आणि त्यांची सांगता झालेली आहे कालच। अशा मुद्दामध्ये दुपोळी, शिरा, मसाला भात, कैरी पाणी आणि भाजी त्यावेळी तुटवडा असल्यामुळं त्या अनुषंगाने बघ कसं करायचं, तर मग एक लाकडावर आम्ही भट्टी करून हे पूर्ण स्वयंपाकाचं हे करतोय प्रसादाचं आणि त्या दृष्टीने निरंतर चाललं पाहिजे, त्याच्यात काही खंडित नाही आलं पाहिजे, त्या दृष्टीने हे काम करत आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।